माझं टार्गेट आहे 100 देवीचं दर्शन करायला आणि तुम्हाला दाखवायला। आणि ही पूर्णपणे कागदाची देवी आहे, कागदाची। ती देवी पाहाल ना तुम्ही, प्रॉपर अशी चाळीमध्ये आहे, 2 साईडला घर आहेत आणि मध्ये छान एंट्रन्स आहे। रोज संध्याकाळी अन्नपूर्ण प्रसादम ही एक थीम राबवली आहे। तर मंडळीत आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे आर्थर रोडची माऊली। चलो आमो चलो। ही आहे बायकाळाची आई दुर्गा भवानी। सर्वांनी दारात तुम्ही पाहू शकता गुढी उभारली। हे बघा, हे बघा, क्या बात, एक नंबर यार। एका 2:45 वाजलेत रात्रीची म्हणू की सकाळची, आता डोंट नो। आता जरा बॅटरी डाऊन होत चाललेली। तर नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे धारावीची जगदंबा, वडाल्याची दुर्गेश्वरी। ऑलमोस्ट आय थिंक सो 1 वाजून गेलेला आहे, 1 सवा झाला असेल आणि जाम दमलो, जाम दमलो। तर मंडळी फायनली आपले 100 झाले पूर्ण। नमस्कार म्हणजे तुमचं अपलोड तुम्हाला ट्रॅव्हल करामध्ये मनापासून स्वागत आहे। आज तारीख आहे 22 सप्टेंबर आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला माहिती असेल गेले 3 ते 4 वर्ष तुम्हाला मी देवदर्शन घडवतोय, तर ह्या वर्षी मी विचार करतोय काहीतरी डिफरंट करायचं। आधी मी काय करायचो, तुम्हाला एक एक एरियाचं दाखवतो, लाईक लोअर परेल, चुनाभट्टी, कामाठीपुरा, हे सगळं तुम्हाला दाखवायचं। पण आता मी काय विचार करतोय ना, आता मी विचार करतोय की तुम्हाला जेवढे पण मी कव्हर करीन आज रात्री आणि उद्या रात्री, म्हणजे 22 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला जेवढे पण मी रात्री कव्हर करेन ना, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। माझं टार्गेट आहे 100 देवीचं दर्शन करायला आणि तुम्हाला दाखवायला। माझा ॲक्च्युली विचार होता एका रात्रीमध्ये करायचा, पण मला वाटतं संभव नाही आहे। आपण 2 रात्रीमध्ये करू, म्हणजे 22 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला हे दोन्ही आपण कव्हर करू आणि ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्लॉगला पुढे मी नक्कीच पहा आणि जय माता दी लिहायला विसरू नका। तर आता रात्रीचे 8 वाजलेत, आपण निघूया, चला। तर मंडळी आपण आता गिरगावमध्ये, तर आपण सुरू करूया फ्रॉम गिरगाव। तर या मंडळाचं नाव आहे गिरगाव गायवडी क्रिकेट क्लब, चला। तर दुसरी असणार आहे अखिल खाडीलकर रोड नवरात्री उत्सव मंडळ, चला। आता नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे गिरगावची अंबा माता, चला। आणि ही पूर्णपणे कागदाची देवी आहे, कागदाची। व्हेरी नाईस, मस्त आहे, बघा ना। तरी आपली 4th देवी असणार आहे आणि असणार आहे दुसरी खटकर गल्ली, हे बघा, दुसरी खटकर गल्ली, चला। मंडळी इकडे आपण पाहायला आलोय पहिले खत्तर गल्ली देवी दर्शन। तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलोय श्री पांजरपोळची देवी, म्हणजे बुलेश्वर मध्ये। तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलोय पहिली सुतार गल्लीची देवी। तर नेक्स्ट आपण आलो आहे खेतवाडीमध्ये 12वी गल्ली, चला। तर मंडळी आता आपण पाहिलो आलोय चौथा कुंभारची देवी, चला। आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे कुंभारवाड्याची आई भवानी।
आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे कुंभारवाड्याची माऊली. तर नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे कुंभारवाडा रामाची घर. चला आपण जास्त काही शूट करत नाही, हार्डली 10-12 सेकंड शूट करतो आणि की व्हिडिओ जास्त मोठा पण व्हायला नको त्यासाठी. चला आता कुंभारवाडा आपण झालं आहे करून, आता आपण चालू उंबरखाडीला. चला तर मंडळी आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहेत, दर्शन घ्यायला आलो आहेत उंबरखाडीच्या देवीचं. आणि ही देवी पूर्णपणे चंदनाची आहे आणि आम्हीकडे ओटी भरते. आता दरवर्षी आम्हीकडे ओटी भरते. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे डोंगरची राजमाता. तर मंडळी आता रात्रीच्या ऑलमोस्ट 10-20 झालेत आणि आपण पोहोचलो आता लोअर परलमध्ये. लोअर परलच्या या गल्लीमध्ये ना कमीत कमी 8 ते 10 देव्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता आपण 15 केले आठवतं ना, म्हणजे 10-25-30 तरी इकडे आरामात होतील फॉर शुअर. तर सुरू करूया. आपली पहिली असणार आहे जय भवानी क्रीडा मंडळ. चला तर ही आहे इंदूबागची ईश्वरी. आता आपण आलो आहे माणिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची देवी पाहायला. तर मंडळी आपण आता ही देवी पाहिलेली आहे आणि इकडे हे चालू आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन. हो ना, बघा मुलं सर्व ड्रॉइंग करतात. तरी एक छोटी ऑडियन्स भेटलेली आहे. तुझं नाव सांग. रकुल आहे माझं नाव. रकुल, अरे वा नाव छान आहे. आणि या बिल्डिंग राहते तू? ओके ओके थँक्यू. तर आता आपण माणिक हाऊसिंग सोसायटीची पाहिली ना, ते बरोबर समोरच आहे नागिननगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ लोअर परलची माऊली. चला आणि ही तू देवी पाहाल ना तुम्ही, प्रॉपर अशी चाळीमध्ये आहे. 2 साईडला घर आहेत आणि मध्ये छान एंट्रन्स आहे आणि बरोबर मधोमध देवी बसते. बघा नमस्कार, माझं नाव प्रणित रवींद्र कादवडकर. आमच्या या मंडळाचं नाव आहे नगिननगर नवरात्र उत्सव मंडळ लोअर परलची माऊली. सदर मंडळ हे गेली 55 वर्ष जुने आहे. आज या 55व्या वर्षी आम्ही एक पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा स्वरूपामध्ये कागदी मूर्ती अन्नपूर्णा मातेच्या रूपामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. या वर्षीचा आमचा उपक्रम आहे, जे आमच्या या गिरण गावातल्या वस्तीमध्ये लोअर परेलमध्ये असंख्य लोक येतात. असंख्य लोक कामानिमित्त येतात, काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येतात. अशा काही याच्यामधल्याच काही जणांना पोटभर अन्न मिळत नाही. तर या अन्नपूर्णेचा प्रसाद म्हणून आम्ही रोज संध्याकाळी अन्नपूर्ण प्रसादम ही एक थीम राबवली आहे. त्यानुसार जे भाविक येतात त्या भाविकांना सर्वांना आम्ही अन्न मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचं मानस आहे की येणाऱ्या आमच्या 60व्या वर्षीसुद्धा आम्ही मंडळासाठी असंच काहीतरी नवीन असं उपक्रम करू आणि मंडळाचं नाव अजून किती उच्च स्तरावर जाईल याबद्दल विचार करू. धन्यवाद. नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे आदित्य सेवा मंडळची लोअर परलची कुलस्वामिनी. चला नेक्स्ट देवी आहे दुर्गा तपस्या मित्र मंडळ लोअर परेल. चला आपण एका लोअर पर चाळमध्ये आलो आहे. मस्त चाळ आहे बघा.
फुल असे चाळ आहे, मध्ये खूप चांगला असं अंगण वगैरे आहे आणि इकडे सर्व फेस्टिवल वगैरे साजरा करतात. आणि ह्या चाळीचं नाव विसरलं मी ॲक्च्युली, नाव विसरलं. हां, तरुण उत्साही मंडळ, बरोबर, तरुण उत्साही मंडळ. आता नेक्स्ट आपण आलो आहे तरुण उत्साही उत्सव मंडळ. तो होता तरुण उत्साही मंडळ, हा तरुण उत्साही उत्सव मंडळ. लोरपरेलची स्वामिनी. चला, आता नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे नीलकंठ सेवा मंडळ. चला, तर नेक्स्ट आपण चाललो आहोत गॉड गिफ्ट BCD विंग. ॲक्च्युली ही बिल्डिंगमधली आहे पण लोअर परेलमध्ये येते म्हणून आपण हे दरवर्षी कव्हर करतो. चला, आता आय थिंक सो आपण लोअर परेलच्या शेवटच्या देवीकडे आलेलो आहे. असं वाटतं यांचं काम बाकी आहे आणि जेवढं मला आठवतं आहे ही पण आहे लोअर परेलची माऊली. आणि आय थिंक सो नाव आहे मंडळाचं जय भवानी मंडळ. हे बघा, जय भवानी मंडळ. चला जाऊया आत. आता नेक्स्ट दिवशी आपण पाहायला आलो आहे करी रोडची माऊली. करी रोड पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. चला, तर मंडळी आता इकडे आपण आलेलो आहोत. तर इकडे ॲक्च्युली श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट आहे. इकडे मंदिर आहे, असं आता सध्या मंदिर बंद आहे. याच्या बाजूलाच आहे आर्था रोडची आई संतोषी माता. त्याचं आपण घेऊया दर्शन. त्याच्या आई तुम्हाला दाखवतो याचं बाहेरचं डेकोरेशन, सुंदर डेकोरेशन असतं त्यांचं. तर मंडळीत आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे आर्था रोडची माऊली. चलो आमो चलो. तर मंडळी नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे बकरी अड्ड्याची आई. चला, आता आपण पाहिलं आलं तर मोस्ट फेमस देवी भायखळा दगडी चाळ. डेकोरेशन भन्नाट असतं, एक नंबर असतं. आता आपण जाऊया आतमध्ये आणि वरतीकडे आहेत आपले महादेव. चला, तर मंडळी आपण तिकडून स्ट्रेट आलो आणि आता आपण पाहायला आलो आहे भायखळा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. ही आहे भायखळाची आई दुर्गा भवानी. तर मंडळी आता आपण निघतोय. आपण ही भायखळाची देवी कव्हर केली. इकडे थांबलो होतो ना आपण. तर इकडचे लोक आपली व्हिडिओ पाहतात, खूप बरं वाटलं पाहून ते. आणि त्यांनी आपल्याला हे बघा हार, केळी, प्रसाद
आणि सन्मान वगैरे पण केला आपला, खूप बरं वाटलं असं आहे केलं की. आणि शॅनीने समोसा पण खाल्ला. हां, आणि मला समोसा पण खाल्ला आणि समोसा खाल्ला. माझा फेवरेट समोसा पण खाल्ला मी. तिला विचारत होते माहिती उपवास आहे म्हणून नाही पण एक नंबर खूप बरं वाटलं इकडे येऊन. आणि आपल्याबरोबर राईट पण करू सिद्धेश हरणे, तो पण राहायला इकडेच आहे. तो पण तिला फोन केला आणि मग तो आता मला भेटायला पण आला. चला आता निघूया पुढे. आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे, 7 रस्त्याची भवानी माता. चला. तर मंडळी आता आपण पाहिली 7 रस्त्याची भवानी माता. आता आपण चाललो आहे पाहिलं 7 रस्त्याची माऊली. ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला आहे आणि माझ्या मते 30-32 झालेले आहेत. आपल्या 2 दिवसामध्ये कवर करायचे 100. बापरे, हालत खराब झाली. ॲक्च्युली पावसाने खूप हालत खराब केली आणि काय नाही, मेन इश्यू तो आहे पावसाचा. चला ठीक आहे, चला. 7 रस्त्याची माऊली. तर मंडळी आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे, ताडदेवची माऊली. चला. तर नेक्स्ट आहे मुंबईची आई, जय आंबे मित्रमंडळ ताडदेव, जनतानगर ताडदेव. चला. तर आता आपण तिकडून आतमध्ये आलो आणि तिकडून खूप छान केलं बघा, मस्तच केलं. आणि इकडे आपले महाराज आहेत, हे बघा, एक नंबर, मस्तच काय. तर इकडे आता पाहायला आलो आहे ताडदेवची आई, ही बघा. ही जी मूर्ती आहे ना, ही मुंबईची पहिली पंचधातूची मूर्ती आहे आणि फर्स्ट मूर्ती आहे कितना मुंबईची. आणि किती 54 वर्ष झाली याला? 54 वर्ष झाली. हां, व्हेरी नाईस, खूप छान. तर मंडळी आता आपण पाहायला आलो आहे जरीवाला मित्रमंडळ ताडदेव यांची देवी. आणि याचं डेकोरेशन ना दरवर्षी खूप छान असतं बघा ना. आत्ता पण अप्रतिम डेकोरेशन आहे. तर जाऊया आत. पाठी पहा आपली भारत माता आहे, पुढे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खूप छान देखाव केला बघा, खूप छान देखाव केला. मंडळी किती वाजले बघू. तर मंडळी वाजले आहेत 2 वाजलेत आणि आपण आता निघतोय फ्रॉम ताडदेवची देवी. ही होती जरीवाला मित्रमंडळची. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ही जी चाळ जी आहे ना, ही जरीवाला मित्र चाळच आहे. आणि हे बघा, सर्वांच्या बाहेर कंदील आहे, सेम कलरचे आणि सेम प्रकारचे. सर्वांनी दारात तुम्ही पाहू शकता गुढी उभारली. हे बघा, हे बघा, क्या बात, एक नंबर यार, एक नंबर. खूप छान, खूप छान, मस्त वाटतं बघा. आणि आपला भगवा झेंडा पण आहेच. आमो दमले ना, अभी जाएंगे कोलाबा चर्च गेट. तर आपला प्लॅन आहे आज तरी 50 देवी कवर करायचा आणि उद्या 50 देवी कवर करायचं. तसं जस्ट आपण बाहेर आलो फ्रॉम ताडदेव आणि मॅडमला दिसले कुल्फीवाले, त्या थांबले खास खायला. आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे गावदेवची देवी. तर मंडळी आता आपण चालू आहे टुवर्ड्स आपलं कोलाबा आणि फोर्टला.
तर इकडे आपण पाहायला आलो आता जांभूळवाडीची आई माऊली, कालबादेवी रोड. तर जाऊया आत. आता आपण दर्शन करायला आलो आहे कुलाबाची आई भवानी. आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे कफ परेडची आई माऊली. मंडळ इकडे आता आपण पाहायला आलो आहे भवानी महिला मंडळ नवरात्री उत्सव. हे पण आहे कफ परेड. ॲक्च्युली बंद आहे. आपण तुम्हाला जरा बाहेरून दाखवतो. हे बघा, हे बघा देवी. खूप छान आहे. चला निघूया. तर मंडळी आता 2:45 वाजलेत. रात्रीची म्हणू की सकाळची आता 2. आता जरा बॅटरी डाऊन होत चाललेली. आता पुढे 1-2 देवी आहेत. मग फोर्टचा करू आणि मग पॅकअप करू. कारण कसं आहे अमूला पुन्हा सकाळी 5 वाजता उठायचं पाणी भरायला असतं. आणि तरी ती उठली नसती, पण स्पृहाचा डब्बा पण आहे. का स्पृहाला उद्या स्कूल आहे, मग डब्बा वगैरे करायला लागतो त्यासाठी. चला आता काय करणार, अशीच लाईफ आहे आपली. एका ब्लॉगरची, एका कंटेंट क्रिएटरची लाईफ अशीच असते. कांट हेल्प. चला, तर इस बात पे लाईक बनता है भाई. चला, तर आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे सागर सम्राट कफ परेड. तर मंडळी आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे सुपर बॉयज सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ कोळ्यांची आई. चला, तर अमू 3 वाजले. तर मंडळे 3 वाजलेत. बोललो होतो आपण जाऊ फोर्टला, पण फोर्टला जात नाही आहे. आता बॅटरी ॲक्च्युअली डाऊन झालेली आहे. तर आपले टोटल डे 1ला झालेत 45 देवी आपण कवर केलेले आहेत. उद्या डे 2 असणार आपलं. आणि डे 2मध्ये आपण आरामात 50-60 करू. कारण सायन 90-50 रोड, सायन मग 90 फीट रोड, मग चुनाबेट, तिकडे खूप देवे असतात. तर होऊन द्या, टेन्शन नाही. मग 2 दिवसामध्ये आपले 100 देवी आरामात कवर होते फॉल्सच्या. चला आता करूया पॅकअप. भेटूया तुम्हाला डायरेक्ट उद्या जे आपण निघू फॉर डे 2. चलो आमू, चला. तर मंडळी हा आहे द नेक्स्ट डे. पुन्हा संध्याकाळचे काय म्हणतो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आता पुन्हा डे 2 कवर करायला. काल आपण काय ते ऑलमोस्ट 45 देव्या कवर केल्या होत्या. आज 55चा प्लॅन आहे, जेणेकरून आपली सेंचुरी पूर्ण होईल. बघू कितपं होतं आहे. आज पण 3 वाजणार आहे फॉर शुअर. बघूया. तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो लालबागला. हे लालबाग आहे. आपण लालबाग क्रॉस करतोय. तर सर्वात डे 2ची देवी तुम्हाला दाखवणार आहे मी तेजुकायाची. चला, चालू आहे आरती. आजची सेकंड आहे परेलची दुर्गा माता. चला, तर आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे दादरची भवानी माता. चला, तर मंडळी आता आपण आलो आहे धारावीला. धारावी कुंभारवाडा रोडचं नाव आहे 90 फीट. तिकडे तुम्हाला आता देवी दाखवतो. डेकोरेशन 1 नंबर केलं. 1 नंबर. लाइटिंग बघा, 1 नंबर आहे. तर या देवीचं नाव आहे धारावी दुर्गे. चला घेऊया दर्शन आता. तर मंडळी आता आपण पाहिलं आहे धारावीची आई ब्लॅक बुल धारावी.
नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे 90 फूटची माऊली. तर इकडे नेक्स्ट पाहायला आलो आपण धारावीची आई. तर तिकडे आपण धारावीची आई पाहिली ना आता, याच्या पाठीच बरोबर अजून देवी बसते, ते आपण जरा तुम्हाला दर्शन घडवतो. देवी आहे जय भवानी मित्र मंडळ. तर नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे धारावीची जगदंबा. आता आपण जी देवी पाहिली ती होती धारावीची महाराणी. इकडे आहे धारावीची कुलस्वामिनी. तर आता आपण पाहायला आलो आहे संतोष मित्र मंडळ धारावी. आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ मुंबईची नवसाची आहे. चला धारावीचा. तर मंडळ आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे अंबिका मंडळ धारावी. तर मंडळी आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलो चुनाभट्टीमध्ये. आता यापुढे तुम्हाला चुनाभट्टीच्या देव्या पाहायला मिळणार आहेत. कमीत कमी 10 ते 15 असणार फॉर शुअर. आपण सुरू करतोय फ्रॉम चुनाभट्टीची माऊली. चला. तर डेकोरेशन पाहू शकता, डेकोरेशन भारी असतं यांचं, एक नंबर असतं. आणि आय थिंक आता आहे 60व्या वर्ष यांचं. आणि आय थिंक ह्यांचं आता आहे 60वं वर्ष. आत्ताच मी तुम्हाला बोलणार होतो, फोन केला होतो. आणि इकडचे ते साहेब आहेत आपल्या इकडे चुनाभट्टी माऊलीचे. आपलं नाव विसरलो मी. हां येस येस येस. चला पहिले आपण दर्शन घेऊया. तर मंडळी चुनाभट्टीच्या माऊलीचं दर्शन आलेलं आहे. त्याच्या बाजूलाच आहे आता मोठी देवी, चुनाभट्टीची मोठी देवी हनुमान गल्ली. चला. तर मंडळ आता आपण एक देवी पाहायला आलो आहे बाळमित्र सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ. आपल्याला इथून जायचं चढत. चला. तर आता आपण अशा लहानशे गल्लीतून जातो आहे त्या देवीचे दर्शन करायला. अमुक आले नाही आहे कारण चढायचं खूप आहे. म्हणजे आपण पोचलो पण इकडे. चला. तर मंडळ नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे श्री सत्यनारायण उत्सव मंडळ. तर नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे माऊली उत्सव मंडळची देवी. तर नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे नवतरुण सेवा मंडळ स्वदेशी मिल चाल नंबर 105. चला.
तर मंडळी नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे जय कोळदेवी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ. चला. तर आता आपण नेक्स्ट डे पाहायला आलो आहे मा जगदंबा मित्र मंडळ इच्छापूर्ती. चला. तर आपण नेक्स्ट पाहायला आलो आता खजूरपट्टी सार्वजनिक नवरात्र मंडळ चुनाभट्टीची आई भवानी. चुनाभट्टीची आई भवानी. चला. आपले नेक्स्ट देवी आहे रामेश्वर मित्र मंडळ. चला. आता नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे संघटित सुधार समिती सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. तर मंडळी आपण तिकडे होतो, आता इकडे आलो आपण. आता श्री गणेश कृपा मित्र मंडळाकडे ना आता लाईनीत तिकडे कमीत कमी 4 ते 5 देवे आहेत फॉर. तर सर्वात आपण आधी पाहूया श्री गणेश कृपा मित्र मंडळ. चला. यांचं डेकोरेशन पाहाल तर आपल्या याच्यावरती आहे, आर्मीवरती आहे बघा. यांचं पण डेकोरेशन खूप छान असतं. ह्या टायमाला काहीतरी चलचित वगैरे चालू असते इकडे. ऑपरेशन सिंदूर वगैरे बघा इकडे छान केलं आहे. तरी आज आहे ना गर्दी खूप कमी आहे, खूप म्हणजे खूपच कमी आहे, कारण सेकंड डे आहे. नाही तर नॉर्मली शुक्रवार शनिवार आपण आला ना तर फुल ऑन गजबजलेलं असतं, गाडी पण न्यायची जागा नसते, एवढी अशी अवस्था असते. चला. आता आपण नेक्स्ट आलो आहे जय एकविरा क्रीडा मंडळ. आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ खेल रोड हनुमान मंदिर. आणि तुम्ही पाहू शकतात त्यांची थीम पण ऑपरेशन सिंदूरच आहे. खूप छान आहे बघा. आणि ह्याला हिल रोड म्हणतात, हिल रोड, कारण असं हिल सगळं वरती आहे बघा. पावसामध्ये काय पाणी वाहत असेल ना इकडे, जाम मजा येते असेल. अनेक देवी आहे मातोश्री नवरात्र उत्सव मंडळ. तर आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे हनुमान क्रीडा मंडळ, वॉर्ड नंबर 10. तर आय थिंक तो ही चुनाभट्टी शेवटची असेल, प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब. तर मंडळी आपण निघालो from चुनाभट्टी. तुम्हाला आता दाखवतो मी सायन जोगळकर वाडीची देवी. चला. मंडळ आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे नागेश्वर भक्तगण प्रतिष्ठान मंडळ वडाळा. तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे वडाळ्याची जगदंबा. चला. तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे आंध्रा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ. आय थिंक वडाळाच आहे ना, हा वडाळा ईस्ट. चला. आणि ही असणार आहे वडाळ्याची दुर्गेश्वरी.
तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे जनता मित्र मंडळ जनतेची माऊली. चला. तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे कोरबाची माऊली. चला. तर आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे वडाळ्याची ओम साई मित्र मंडळ. चला. तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे वडाळ्याची राजमाता. चला. आता आपल्याला जे लाईनीत लागतात ना ते सर्व देव आपण कवर करतो आहे. कसं आहे ते ऑलमोस्ट आय थिंक सो 1 वाजून गेलेला आहे, 1 सवा झाला असेल आणि जाम दमलो आहे, जाम दमलो आहे. आम्ही पण दमले, मी पण दमलो आहे. तर आपण नेक्स्ट देवी पाहिलं जात आहे वडाळ्याची कुलस्वामी. तर मंडळी आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे तरुण मित्र मंडळ नवरात्रोत्सव वडाळ्याची आई माऊली. चला. आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे जय दुर्गा मित्र मंडळची आणि एरिया वडाळाच येतो ना, वडाळा. येस, एरिया वडाळा. तर नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव बाळ गोपाळ मित्र मंडळ. चला. बाहेर बोर्ड आहे वडाळ्याची माऊली. तर नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कामगार वसाहत वडाळा. तर नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे साईनाथ मित्र मंडळ वडाळा. तर मंडळी आपण आजूबाजूला फिरतोय वडाळ्यामध्येच. ही आहे वडाळ्याची आई माऊली. हे बघा. तर मंडळी आपण आता येऊन पोहोचलो हिंदमाताकडे. गोविंदाची केणी रोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ हिंदमाता. चला. नेक्स्ट आपण पाहतोय तरुण मित्र मंडळ दादर हिंदमाता. तर मंडळी आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे नायगावची माऊली दादर. तर मंडळीकडे आपण आलो नायगावची माऊली शूट करायला. तर आपल्याला चहा पाजलेले. थँक्यू सो मच. आणि आपले सर्व व्हिडिओ बघतात, आवडतात ना? एक नंबर व्हिडिओ. थँक्यू 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 फॉर द चहा. याची एक गरज होती ॲक्च्युली, अजून खूप फिरायचं आम्हाला अजून. तर मंडळी आता आपण नायगावची माऊली पाहिली, ती होती 50 आणि आता ही आपण आणि आता आपण पाहायला आलो आहे केशरबागची माऊली, ती आहे 51. आता बघा 4 बाकी आहेत फॉर 55, म्हणजे आपली सेंचुरी पूर्ण. हे बघा केशरबागची माऊली. चला. नेक्स्ट देवी आपण पाहायला आलो आहे
श्रद्धा क्रीडा संघ परेल. तर मंडळी आता नेक्स्ट जेव्हा पाहिलं बाळ गोपाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ परेल. आणि आता आपण चहा प्यायला ना मस्त फ्रेश झालो फ्रेश और 5 बजे तक हम लोग घूम सकतो. हो चला तुला शाळा बिळा कर. हां तुला स्कूल आहे म्हणून आणि काय नाही. चला तर मंडळी आता आपण नेक्स्ट देवी पाहायला आलो आहे परेलची देवी कामगार मैदान. चला तर मंडळी नेक्स्ट आपण पाहायला आलो आहे जपाची देवी करी रोड. तर मंडळी फायनली आपले 100 झाले पूर्ण. 100वी देवी होती आपली जपाची देवी. पण शगुनचं आपण एक करणार आहे म्हणजे 101 आपण करणार आहेत आणि ती असणार आहे चिंचपोकलीची देवी. तर ते करू आणि आपण घरी जाऊ. ऑलमोस्ट 2 दिवस लागलेला. काल पण 8 वाजता निघालो, आज पण 8 वाजता निघालो, काल पण 3 वाजले, आज पण 3 वाजले. तर मंडळी आता आपण नेक्स्ट देवी पाहिलेलो आहे लालबागची माता. चला तर मी बोललो होतो की आपण 101 वाली देवी करू चिंचपोकळीची, कारण लालबागची देवी ऑलमोस्ट 12ला बंद करा असं मी ऐकलं होतं. पण आता चालू आहे आपण ती पाहूया. आणि 102 वाली होणार आपण चिंचपोकळीची. मग टोटल आपण करणार आहे 102. क्या बात आहे. अमुक किती होतले आता? तर मंडळी 3:10 झालेले आहेत आणि आता आपण येऊन पोहोचलो चिंचपोकळीमध्ये. आपण देवीचं दर्शन करायला जाणार होतो. तिकडे साडी नेसवत आहेत देवींना, तर थोडा टाईम जाईल. तर ॲक्च्युली आता ॲक्च्युली आमच्यामध्ये स्टॅमिना नाही आहे. स्टॅमिना फुल डाऊन झालेलं आहे. स्टॅमिना संपलेलं आहे. आता असं वाटतं कधी लवकर घरी जातो आहे, AC लावतो आणि झोपतो आहे. खरं बोलतो, हालत झाली खराब. खरोखर पाय पण दुखायला लागले आहेत. हे बघा बरोबर वाजले आहेत. कुठे गेले? बरोबर वाजले आहेत 3:10 रात्रीची घेतली सकाळची. तर तुम्हाला आपला हा व्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंट करा आणि लाईक नक्कीच करा, कारण खूप मेहनत घेतली आपल्या या व्लॉग बनवण्यासाठी. 2 दिवस नुसते फिरतोय रात्री 8 ते सकाळी 3 वाजेपर्यंत. 8 तास बाईकवर आणि चालत पण. म्हणजे काल 45 केले आणि आज 56 केले. म्हणजे प्रॉपर आपले 101 देवी झाले कंप्लीट. क्या चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. गुड नाईट.